नमस्कार मंडळी. मुंबई मराठी पत्रकार संघाने दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी प्रायोगिक रंगभूमीला नवीन व्यासपीठ मिळवून देण्यासाठी नाट्य शुक्रवार हा अभिनव उपक्रम सुरू केला. 24 जुलै रोजी ज्येष्ठ अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या गाजलेल्या आत्मचरित्रावर आधारित सांगते ऐका ही प्रभावी एकपात्री एकांकिका सादर करण्यात आली. या एकांकिकेत हंसा वाडकर यांची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेत्री मानसी कुलकर्णी यांनी अत्यंत प्रभावीपणे साकारली आहे. तर या नाटकाचे दिग्दर्शक विश्वास सोनी यांनी केले आहे. मंडई या नाटकामधून अभिनयाच्या विविध छटा, भावविश्व आणि हंसा वाडकर यांच्या आयुष्यातील संघर्ष प्रेक्षकांसमोर प्रभावीपणे उभे राहिले. उपस्थित प्रेक्षक समीक्षकांनी मानसी कुलकर्णी यांच्या दमदार अभिनयाचे तसेच दिग्दर्शक विश्वास सोनी यांच्या संवेदनशील दिग्दर्शकांचे मनापासून कौतुक केले. मला खरंच ऍक्च्युली जेव्हा मला कळलं की दर शुक्रवारी मला वाटतं महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी दर महिन्याच्या असतो, तर जेव्हापासून आम्ही म्हणजे आम्हाला हे कळलं, आमचे जे दिग्दर्शक आहेत विश्वास सोनी त्यांनी तेव्हापासून कॉन्टॅक्ट आम्हाला असं कळलं की बरेचसे शुक्रवार बुक आहेत. आम्ही वाट बघत होतो की कधी आपला नंबर लागेल, कारण मुळात कसं आहे ना, कलाकृती म्हणून पण किंवा आम्हाला सुद्धा पर्सनली एक कलाकार म्हणून ना जाणकारांसमोर परफॉर्म करणं हे समाधान आम्हाला सुद्धा खूप महत्वाचं आहे. सो खरं तर या अशा प्रायोगिक काय म्हणू आपण ऍक्टिव्हिटीसाठी एक आता जसं तेही म्हणाले की हक्काचं त्यांनी एक घर इथे बनवून दिलंय, त्यामुळे अशा ठिकाणी येऊन परफॉर्म करणं हे खरंच आमच्या अख्ख्या टीमला सुद्धा काय म्हणू आनंदाचीच गोष्ट आहे. आणि माझी तशी इच्छा आहे इथे पुन्हा पुन्हा सुद्धा काहीतरी मला करायची संधी मिळावी आणि असेच इथे सुंदर सुंदर उपक्रम होत राहू देत, जेणेकरून कधीतरी मला प्रेक्षक म्हणून सुद्धा इथे बघायला यायला मिळेल काहीतरी चांगली कलाकृती. हे नाटक कसं काय आलं तुझ्याकडे? एवढी छान स्क्रिप्ट आहे आणि खूपच तुझा अभिनय पण खूप छान आहे. थँक्यू. नाटक आलं म्हणजे आविष्कार संस्थेचा महोत्सव असतो तेव्हा मागच्या वर्षी खरं तर एकपात्री करायचं असं त्यांनी एक थीम ठेवलेली, फिमेल बेस्ड, की महिलांचं एकपात्री काहीतरी ठेवायचं. तर तेव्हा विश्वास सोनेच्या डोक्यात होतं की काय एकपात्री करता येईल, आणि सहसा त्यांचा भर ह्या साईडला असतो, कल त्यांचा थोडा असा असतो की आपण आपल्या मातीतलं काहीतरी करावं, म्हणजे बाहेरनं कुठलं तरी घेऊन ते इंडियनाइज करण्यापेक्षा आपल्या मातीत सुद्धा करण्यासारख्या खूप छान गोष्टी आहेत ज्या अजून लोकांना माहिती नाही आणि ते आपण कलेतनं पोहोचवू शकतो. आणि त्यांचं वाचन खूप आहे. सो विचार करत असतानाच त्यांच्या ऍक्च्युली लिटरली म्हणजे हे खूप सांगितलं तर फिल्मी सीन वाटेल, पण त्यांच्या समोर जे बुक रॅक आहे ना, बुकशेल्फ, त्याच्यात त्यांचीच नजर सांगते एकावर पडली आणि एकदम त्यांना क्लिक झालं. सो त्यांनी ते पुन्हा चाललं पुस्तक आणि त्यांनी कन्फर्म केलं ते, आणि बस विश्वास सोनी आहेत म्हटल्यावर ते हे नाटक माझ्या पदात पडलं. तर म्हणजे मलाही त्याचा तितकाच आनंद आहे, कारण त्यांनी ते ठरवलं तेव्हा पण इतका विचार करूनच ठरवलं असणार की हे मांडणं तितकंसं सोपं नाहीये. त्याच्यासाठी कोणीतरी ते पेलणारं तितकं समर्थ असायला हवं. सो हा विश्वास दाखवून जेव्हा ते माझ्या पदरात पडलं तेव्हा मला आनंदापेक्षा खरं तर भीती जास्त वाटलेली की बापरे, एवढी खात्री त्यांना माझ्याबद्दल वाटते आणि एवढं त्यांना माझ्याकडनं अपेक्षा आहे ती मी पूर्ण करू शकेल की नाही. त्यांनी विचारल्यानंतर अर्थात सरांनी काही विचारलं नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही, कारण माझा त्यांच्यावर आंधळा विश्वास आहे. ते जर म्हणाले की हे होणार तर ते होणार, आणि ते जर म्हणाले तू करणार तर ते माझ्याकडनं करवून घेणार. सो त्यांनी मला सांगितलं एकदा वाचून बघ, तुला काय वाटतं सांग. मी अख्खं पुस्तक वाचलं आणि मला असं आलं की ह्याच्यात काही आहे करण्यासारखं. आणि व्हेरी ऑनेस्टली मी पुढे अजिबात नाही बोलणार की मला उलट आणखीन स्वार्थी असं विचार आला की ह्याच्यात मला अभिनेत्री म्हणून एक्सप्लोर करायला बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी स्वतः आतापर्यंत कधी एक्सप्लोर नाही केल्या. आणि मी हेही अगदीच प्रांजळपणे कबूल करेन की मला स्वतःला सुद्धा ह्या म्हणजे हे नाटक आमचं जेव्हा ओपन झालं आणि मी करायचं ठरवलं त्याच्यानंतर मला स्वतःला पण थोडं असं जाणवलं की माझ्या स्वतःच्या पण अभिनयाच्या कक्षा थोडा रुंदावल्या गेल्या. सो येस, अशा पद्धतीने ते आलं माझ्या पदरात.